जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक होण्याकरिता अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन नेमकं काय आहे, कोणतं आहे, शासन निर्णय कोणते आहेत आणि जर या बाबी आपल्याकडे नसेल तर मग आपण शिक्षक भरतीमधून बाहेर होऊ शकतो का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण बऱ्याच उमेदवारांकडे टेटचा स्कोर तर भरपूर आहे, परंतु त्यांच्याकडे पाहिजे तशी क्वालिफिकेशन्स नाही। मग आपल्यासाठी ही गोष्ट फार जास्त महत्त्वाची आहे की आपण कोणत्या कोणत्या वर्गासाठी, कोणत्या विषयासाठी, कोणत्या माध्यमासाठी आपण पात्र आहोत, त्या गोष्टीची या ठिकाणी अगोदरच माहिती करून घेणे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि या रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला प्रत्येक गोष्ट अतिशय बारकाईने समजून घेणं आणि त्याच्यानंतर ती पुटअप करणं आवश्यक आहे। आपले एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आपल्याला बारकाईने पाहावं लागणार आहे आणि त्याचं जे काही मीडियम आहे ते मीडियम देखील अतिशय बारकाईने समजून घ्यावं लागणार आहे। दोन मीडियम सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, बाकी दुसरे मीडियम चुकले एकदाचे तरी चालतं, परंतु दोन मीडियम आपले चुकता कामा नये। पहिलं मीडियम आहे आपलं या ठिकाणी 10th मीडियम, 10वीचं माध्यम जे आहे आपलं कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकता कामा नये। 10वीच्या माध्यमानुसार आणि त्याच्यानंतर जी काही व्यावसायिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता ज्याला की आपण या ठिकाणी असं म्हणूया डीएड किंवा बीएड, या दोन गोष्टींचं जे मीडियम आहे ते पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये कन्सिडर होतं। एकतर आपल्याला शाळा 10वीच्या माध्यमानुसार पण येतात आणि व्यावसायिक पात्रता म्हणजे डीएड किंवा बीएडच्या मीडियम नुसार पण येतात। या दोन गोष्टी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकता कामा नये, म्हणून आपल्याला ती गोष्ट एकदा लक्षात घ्यायची आहे। आता आपण पुढे जाण्याच्या पूर्वी ना एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह जे आहे जर टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्याकरिता आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच, जी की कार्यरत शिक्षकांसाठी आहे। यामध्ये टीईटी परीक्षेसाठी आवश्यक असलेला पेपर 1, पेपर 2 जे आहे साध्या सोप्या सरळ भाषेमधून डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवला जाणार आहे। पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटर्सची टीम आहे, सगळ्या बाबी अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहे। याच्या व्यतिरिक्त जर का कोणी सीटीईटीची तयारी करत असेल तर त्यांच्याकरिता देखील मिशन सीटीईटी ऑनलाईन बॅच नावाची बॅच अवेलेबल आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आपल्या मास्टर टीचर नावाच्या या ऍप्लिकेशनवर। आजच आपण प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण जाऊया त्या शैक्षणिक पात्रतेकडे की जी गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे। बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला जे आहे मागच्या जवळपास 7 वर्षांचा अनुभव आहे शिक्षक भरतीमध्ये, म्हणून या 7 वर्षांचा अभ्यास आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे काही क्वालिफिकेशन आहे, जे कोणते प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतात त्या सगळ्या प्रश्नांना जे आहे आपण ऑथेंटिक पद्धतीने विथ प्रूफ या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे बघा या ठिकाणी जेवढे शासन निर्णय आहेत, शासनाचे परिपत्रक आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे परिपत्रक आहेत, पवित्र पोर्टलच्या नोटिफिकेशन्स आहेत, आयुक्त कार्यालयाची पत्र आहेत, सगळे पत्र मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सगळे जमा केलेले आतापर्यंतचे। हा बघा, हा 7 फेब्रुवारीचा शासन निर्णय, 25 फेब्रुवारीचा शासन निर्णय, 12 जूनचा शासन निर्णय, शिक्षकांची जी पात्रता आहे पवित्र पोर्टलला आलेली ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामधली आहे, आयुक्त कार्यालयाच्या, उपसंचालक कार्यालयाच्या ज्या सूचना आहेत सगळ्या सूचना इथं एकत्रितपणाने केलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने याच्यावरती जर का मी अभ्यास केला आणि एखादा प्रबंध लिहिला पीएचडीचा तर मला पीएचडी सहजपणाने मिळून जाईल पवित्र पोर्टलवरती। जोक सपाट। बघा आपण काय करूया की शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये शासन निर्णय आहेत, पहिल्यांदा जीआर आहेत, गव्हर्नमेंट रूल्स आहेत, ते बघूया। बघा शासन निर्णय सर्वात पहिला आणि सर्वात जास्त महत्त्वाचा जर का कोणता असेल या शिक्षक भरतीच्या संदर्भामधला तर तो हा शासन निर्णय आहे। बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2019 ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्याचं जे टायटल जर का आपण या ठिकाणी वाचलं बरंच मोठं आहे, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयामधील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत। आता हे पहिला शासन निर्णय आहे, याच्यामध्ये काहीशा त्रुट्या होत्या किंवा काही गोष्टी चेंज कराव्या लागल्या, म्हणून या ठिकाणी शासनानं काय केलं की 25 फेब्रुवारीला बघा 25 फेब्रुवारीला एक दुसरा शासन निर्णय निर्गमित केला। हा पण आहे, हे याचा पण अभ्यास करून दाखवतो तुम्हाला। याचं टायटल ही सेम तेच असणार आहे, आता ते काय मी भलं मोठं असल्यानं वाचून दाखवणार नाही। त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये ना काही त्रुट्या आढळल्या होत्या, म्हणजे काही विषय सुटले होते, मग ते विषय यांनी काय केले परत 12 जून 2019 ला परत एकदा ऍड केलेले आहे। याचं टायटल सेम तेच असणार आहे, फक्त याचं शुद्धीपत्रक आहे, लक्षात घ्या शुद्धीपत्रक आहे।
आता या तिन्ही मध्ये जे आहे शिक्षकांची प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि अकॅडमिक क्वालिफिकेशन दोघांचा उल्लेख आहे. याच्यावरूनच आपण समजा एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला कोर्टात जरी जायचं असेल ना तर कोर्टात हेच चालतं. एवढं महत्वाचा शासन निर्णय आहे. आता समजा आपण एक एक गोष्ट या ठिकाणी पाहूया. समजा हा शासन निर्णय आहे. बघा या शासन निर्णयामध्ये आपली पात्रता सांगण्यात आलेली आहे सगळ्या शिक्षकांची. हे आहे, ही तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. याच्यानंतर ही 12 जूनची पुन्हा तुम्हाला एक शुद्धीपत्रक असलेली पात्रता दिसत असेल. आता या सगळ्या बाबी ज्या आहे 3-3 शासन निर्णय 4-4 शासन निर्णय दाखवण्यापेक्षा जर का मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी दाखवतो अगदी साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये, तर ते आहे या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती आलेली ही काही माध्यमिक उच्च माध्यमिक साठी जे आहे शिक्षण संचालनालय यांची पात्रतेच्या संदर्भामधलं एक पत्र आहे. आणि यामध्ये अतिशय बारकाईनं जे आहे सूक्ष्म पद्धतीने पात्रता दिलेली आहे. त्यावर आपण डिस्कस करणार आहोत की बाबा आपण भरतीमध्ये या ठिकाणी आहोत टिकून की आपला जे आहे विकेट पडलेली आहे. बघा आता या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं की पवित्र प्रणाली अंतर्गत जे आहे उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हता, या अर्हतेमध्ये वेगवेगळे गट आहे. पहिला गट जर आपण बघितला 1ली ते 5वी या वर्गाचा, 1ली ते 5वीला कोण पात्र आहे तर 1ली ते 5वी साठी लागणारे जे शैक्षणिक पात्रता आहे किमान 10वी 12वी आणि डीएड या 2 पात्रता आपल्याला लागतील. याच्या सोबत जे आहे टीईटीचा पेपर 1 किंवा सीटीटीचा पेपर 1 या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. टीईटीचा पेपर 2 किंवा सीटीटीचा पेपर 2 असेल या ठिकाणी लागू नाही. त्याच्यासोबतच जे आहे हा एक महत्वाचा आणि दुर्लक्षित असलेला मुद्दा आहे. तो कोणता मुद्दा आहे तर बघा किमान जे आहे खुल्या प्रवर्गाला 45% आणि मागास प्रवर्गाला 40% मार्क्स 12वीला असायला पाहिजे. तर जे आहे हे उमेदवार या ठिकाणी 1ली ते 5वीला पात्र आहे. जर एखादा मागासवर्गीय उमेदवार असेल 12वीला 40% पेक्षा कमी मार्क असेल तो पात्र नाहीये आणि ओपनच्या उमेदवारांना किमान 45%चा क्रायटेरिया या ठिकाणी क्रॉस करावा लागेल. ही झाली 1 ते 5 ची पात्रता. आता आपण दुसऱ्या गटाकडे जाऊया 6वी ते 8वीला. 6वी ते 8वीच्या गटासाठी जे आहे काय असायला पाहिजे तर किमान 12वी पदवी डीएड किंवा बीएड. लक्षात घ्या बऱ्याच जणांना कन्फ्युजन राहतं सर माझं डीएड आहे 6वी ते 8वीला पात्र आहे का. डीएड असेल किंवा बीएड असेल चालतं, फक्त त्याला जोडून जे आहे तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे. आता पदवी कोणत्या विषयाची असायला पाहिजे संबंधित विषयातील पदवी. आता ज्या विषयासाठी तुमचं सिलेक्शन होतो आहे त्या विषयाची तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे. आता मग ते कोणत्या विषयाची कुणाला लागू आहे कसं समजायचं तर ते खाली तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. आणि याच्या व्यतिरिक्त 6वी ते 8वी साठी या ठिकाणी टीईटीचा असेल किंवा सीटीटीचा असेल पेपर 2 पास करणे आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या या ठिकाणी टक्केवारीची अट या ठिकाणी त्याने दिलेली नाहीये, शिथिल करण्यात आलेली आहे 12वीच्या टक्केवारीची, परंतु 1ली ते 5वीला टक्केवारीची अट आहे. हा फार बारीक बारीक असा नियम आहे, समजून घेण्यासारखा आहे. त्याच्यासोबत जर आपण बघितलं 3 नंबरला 9वी ते 10वी या वर्गासाठीची पात्रता 12वी पदवी बीएड. आता इथून डीएड संपलेला आहे, बीएड वाल्यांना चान्स आहे. आता ज्या विषयासाठी तो एलिजिबल होतो आहे या ठिकाणी जे आहे संबंधित विषयातील पदवी आणि बीएड असायला पाहिजे. टीईटीची अट त्यांनी या ठिकाणी ठेवलेली नाहीये आणि किमान टक्केवारीची अट देखील यांनी या ठिकाणी ठेवलेली नाहीये. त्यानंतर जर आपण 9वी ते 12वी 9वी ते 10वी या वर्गासाठी शारीरिक शिक्षण या विषयासाठी बघितलं तर 12वी पदवी आणि बीपीएड हे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला बीपीएड लागेल, टीईटी लागणार नाही किंवा टक्केवारीची कोणतीही अट यांनी या ठिकाणी दिलेली नाही. त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी गेलो बघा 11वी ते 12वी या वर्गासाठी तर या वर्गासाठी लागणारी जी पात्रता आहे एकतर पदवी असावी, पदव्युत्तर पदवी असावी, बीएड असावं, तसेच जाहिरातीमधील संस्था माध्यम व शिकविण्याचे माध्यम यापैकी कोणतं तरी, म्हणजे त्या मीडियम नुसार असायला पाहिजे. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असावी, टीईटीची गरज नाही, परंतु इथे ना त्यांची जी पदवी आहे ती किमान 2nd क्लास मध्ये पास असायला पाहिजे, किमान 2nd क्लास मध्ये. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर 11वी 12वी जे आहे आरोग्य व शारीरिक शिक्षण यासाठी जे आहे पदवी किंवा एमपीएडचं त्यांनी मान्य केलेलं आहे नियम. पीपीएडच्या पुढे एमपीएड शारीरिक शिक्षकासाठी. यांना टीईटी नाहीये आणि जर त्यांची जर का श्रेणी घेतली आपण किमान 2nd क्लास आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यासोबतच आता जर आपण पुढे बघितलं भाषा विषय 9वी ते 10वी ची भाषा विषयासाठी जर आपलं सिलेक्शन होत असेल तर सर्व माध्यमांच्या जागासाठी पदवी स्तरावरील भाषा विषयाचं माध्यम म्हणजे ग्रॅज्युएशनला जर तुमचं भाषा असेल तर ते ठीक आहे. त्याच्यानंतर याला टीईटीची गरज नाही, याला जे आहे कोणत्याही प्रकारच्या श्रेणीची गरज नाहीये. त्यानंतर 11वी 12वीला भाषा विषयाचा प्रश्न असेल
तर ते तिथे पण तेच आहे, पदवी असायला पाहिजे आणि पदवी तर पदवी असायला पाहिजे. बाकी तर सेकंड क्लास तर त्यांनी सर्वांना कंपल्सरी दिलंय. त्याच्यानंतर संस्थेच्या जाहिरातीचे व शिकवण्याचे माध्यम त्यानुसार असायला पाहिजे. आता हा एक चार्ट जे आहे सर्वात जास्त महत्वाचा आहे. कोणता विषय कोणत्या विषयाला इक्विव्हॅलेंट आहे, कारण सर्वात जास्त गोंधळ जर कुठे असेल तर या ठिकाणी सर्वात जास्त गोंधळ होतो आपल्या उमेदवारांचा. त्यामुळे आपली डिग्री, आपलं ग्रॅज्युएशन, आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झॅक्टली कोणत्या विषयाचं आहे आणि हा विषय जर असेल तर त्या विषयासाठी आपल्याला कोणत्या विषयाला इक्विव्हॅलेंट मानल्या गेलेलं आहे ते आपल्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे. ते समजून घ्या. बघा बघा आता पहिली ते पाचवी एक एक करून आपण ना टप्प्याटप्प्याने जाऊया. आता हळूवारपणाने जाऊया. हे बघा पहिली ते पाचवी साठी मुख्य विषय तर सगळेच आहेत. ठीक आहे. पदवी याच्या अंतिम वर्षाला किंवा पदव्युत्तर पदवी स्तरावर जे आहे ऐच्छिक विषय आहे का? नाहीये. पहिली ते पाचवीला ग्रॅज्युएशन लागू नाही. फक्त जे आहे 10वी 12वी डीएड असायला पाहिजे, टीईटी असायला पाहिजे, संपलं. फक्त काय असायला पाहिजे? शिक्षण शास्त्र पदविका म्हणजे डीएलए डीटीएड जे नाव आहे ते असायला पाहिजे. आता खरी मेख आहे या ठिकाणी 6वी ते 8वी या वर्गासाठी लागणारी पात्रता. आता 6वी ते 8वीला समजा आपण भाषा विषय घेतला. भाषा कोणती भाषा? संबंधित भाषा. बघा ज्या भाषा विषयासाठी आपल्याला पात्र व्हायचं असेल तर मग काय करायला पाहिजे? आपल्याकडे पदवी असायला पाहिजे त्या भाषा विषयाची. म्हणजे कोणती? मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत. आता ही भाषा पदवीच्या अंतिम वर्षाला असायला पाहिजे आणि ती भाषा मुख्य विषय असायला पाहिजे, गौण विषय असता कामा नये. लक्षात आलंय? क्लिअर कट लिहिलेला आहे. म्हणजे काय असायला पाहिजे? त्या भाषेमधली आपल्याकडे पदवी असायला पाहिजे, ती पण मुख्य विषय असलेली, गौण विषय नको. अंतिम वर्षाला असली पाहिजे, प्रथम वर्षाला द्वितीय वर्षाला असलेली चालत नाही. हा झाला 6वी ते 8वीला भाषा विषयाचा. त्यानंतर पर्शियन विषयासाठी आपण कधी पात्र होतो किंवा मुख्य विषय जर का पर्शियन असेल तर पर्शियन या विषयासाठी आणि आलिम विषयासाठी पात्र होतो. त्याच्यानंतर जे आहे अरेबिक विषय जर का असेल तर अरेबिक किंवा आलिम फाजिल या दोन्ही विषयासाठी पात्र होतो. बाकी ते पदवीला असायला पाहिजे, पदवीला हे विषय असायला पाहिजे. त्यानंतर समजा आपलं ग्रॅज्युएशन या ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं असेल, एकच विषय आहे आपल्याकडे मॅथमॅटिक्स. मग मॅथमॅटिक्स विषयासाठी आपल्याला जर का पात्र व्हायचं असेल हे समजून जा. ठीक आहे. आपल्याकडे जे आहे विषय हा आहे. ठीक आहे. जाहिरातीमधला विषय हा आहे आणि या विषयाला पात्र होण्यासाठी आपल्याकडे काय असायला पाहिजे? किमान आपल्याकडे जे आहे ग्रॅज्युएशनला गणित, संख्याशास्त्र हे ऑब्लिक मध्ये आहे, गणित असायला पाहिजे किंवा संख्याशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यापैकी कोणता एक जरी विषय असेल तर जे सिंपल सेपरेट असा गणित विषयाची ज्या जागा येते ना त्यासाठी आपण पात्र होतो. हे बारकाईने समजून घ्या. ठीक आहे. बारकाईने समजून घ्या. त्यानंतर आपण बघूया विज्ञान. जर जाहिरात ही विज्ञान विषयाची आलेली असेल, सेपरेट विज्ञान विषयाची जाहिरात आहे, कोणत्या वर्गासाठी? हा वर्ग आहे 6वी ते 8वीचा. लक्षात घ्या. 6वी ते 8वीला विज्ञान विषयाची जर का जागा आलेली असेल तर आपलं ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला किमान भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान ज्याला लाईफ सायन्स म्हणतो, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे ज्याला आपण मायक्रोबायोलॉजी म्हणतो, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, जीव रसायनशास्त्र किंवा कृषीशास्त्र यापैकी किमान एक विषय असायला पाहिजे तर आपण गणितासाठी पात्र होतो. कुठे असायला पाहिजे? पदवीला म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये. त्याच्यानंतर हे जे कंबाईन जे सब्जेक्ट असतो, लक्षात घ्या, कंबाईन जो सब्जेक्ट आहे गणित आणि विज्ञान. बघा आतापर्यंत आपण गणित बघितलं, विज्ञान बघितलं, हे सेपरेट विषय आहे. हे फार कमी जाहिरात असतं सेपरेट विषयांची. जास्तीत जास्त जाहिरात असते गणित विज्ञान या विषयाची कंबाईन. मग या कंबाईन विषयासाठी आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर मग ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला आपल्याकडे जे आहे किमान गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र यापैकी सब्जेक्ट असायला पाहिजे. यापैकी एकही सब्जेक्ट जर नसेल तर समजून जा 6वी ते 8वीला गणित विज्ञानला तुम्ही पात्र नाहीत. तुमच्याकडे कोणती डिग्री असू द्या नाही चालत. यापैकी एक तुमचं अंतिम वर्षाला मुख्य विषय असायला पाहिजे, प्रिन्सिपल सब्जेक्ट. त्यानंतर समजा 6वी ते 8वी या वर्गासाठी तुम्हाला जाहिरात आहे इतिहास, भूगोल किंवा सामाजिक शास्त्र या विषयाची, तर
तुमच्याकडे कोणती डिग्री असायला पाहिजे? किमान ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षाला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, रसायन, समाजशास्त्र, लोक प्रशासन यापैकी किमान एक विषय आपला असायला पाहिजे पदवीच्या अंतिम वर्षाला. समजलंय? आता आपण जाऊया पुढचा वर्गाचा टप्पा. पुढच्या वर्गाचा टप्पा आहे वर्ग आहे 9वी ते 10वी. पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी असावी. आता इथे ना श्रेणी काय सांगितली त्यांनी? उत्तीर्ण असावी. फक्त पासिंग क्लास जरी असेल तरी चालतं, द्वितीय श्रेणी प्रथम श्रेणी नसलं तरी चालतं, पण किमान उत्तीर्ण श्रेणी असावी. मग आता इथून आपण सुरुवात करूया. हे बघा भाषा विषयामध्ये. आता समजा भाषासाठी कोण पात्र असणार आहे? तर लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनला या उमेदवारांना मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानीज यापैकी एक भाषा असायला पाहिजे मुख्य म्हणून, मुख्य भाषा, मुख्य विषय म्हणून. तर तो उमेदवार 9वी ते 10वीला भाषा विषयासाठी पात्र आहे. पर्शियन जर का या ठिकाणी जाहिरातीमध्ये विषय असेल तर मग किमान ग्रॅज्युएशनला त्याचं पर्शियन किंवा आलिम ही पदवी असायला पाहिजे. अरेबिकची जाहिरात असेल तर अरेबिक किंवा आलिम किंवा फाजिल यापैकी एक डिग्री त्याच्याकडे असायला पाहिजे. गणित जर का या विषयाची जाहिरात आहे तर या जाहिरातीसाठी ज्यांचं ग्रॅज्युएशनला गणित, संख्या, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान यापैकी एक विषय असेल तर तो उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे. आता गणित याच्यानंतर विज्ञान विषयासाठी जे आहे जर जाहिरात आलेली असेल तर तो उमेदवार या ठिकाणी जे आहे तेव्हा पात्र होईल जेव्हा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला त्यांच्याकडे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरण, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीव रसायनशास्त्र किंवा कृषीशास्त्र, कृषीशास्त्र हे असायला पाहिजे. तर तो त्या वर्गासाठी पात्र ठरतो विज्ञानला. ही क्वालिफिकेशन आहे 9वी ते 10वीची. आणि 9वी ते 10वीला जे कंबाईन जो सब्जेक्ट आहे गणित विज्ञान, हे बघा एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट सांगतो. समजा जर गणित विज्ञानच्या 100 जागा असतील तर 2 जागा ज्या आहेत त्या सेपरेट मॅथमॅटिक्सला आणि 2च जागा ज्या आहेत त्या सेपरेट विज्ञानला असतात. बाकीच्या 96 जागांना त्या कंबाईनला येतात. ठीक आहे, परंतु विषय त्याच्यामध्ये थोडेसे बदलून आहेत, लक्षात घ्या. हे ज्यांचं BSc आहे त्यांच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे. म्हणजे सेपरेट जागा अतिशय कमी असतात, जास्तीत जास्त जागा या कंबाईन विषयाच्या असतात. चला पुढे जाऊया आपण. गणित विज्ञानसाठी तो तेव्हा पात्र होईल ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला गणित, संख्या, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र इत्यादी पैकी एक विषय असेल. त्यानंतर इतिहास विषयासाठी जर का त्याला पात्र व्हायचं असेल 9वी ते 10वीला तर इतिहास, राज्यशास्त्र किंवा समाजशास्त्र या 3 विषयापैकी त्याच्याकडे एक असायला पाहिजे. भूगोलासाठी पात्र होण्यासाठी त्याच्याकडे भूगोलचीच या ठिकाणी डिग्री असावी, दुसरं नाही चालत. सामाजिक शास्त्र हा कंबाईन सब्जेक्ट आहे, त्या विषयासाठी जर पात्र व्हायचं असेल तर त्या उमेदवाराकडे या ठिकाणी इतिहास, भूगोल, अर्थ, राज्य, समाजशास्त्र, लोक प्रशासन यापैकी एक विषयाची पदवी असावी. संरक्षण शास्त्रासाठी जर का त्याला पात्र व्हायचं असेल तर त्याला तीच डिग्री हवी आहे. शारीरिक शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी शारीरिक शिक्षणच लागणार आहे. आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत आणि हा पुढचा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा आहे 11वी 12वी. यामध्ये पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी असावी. बघा 9वी 10वीला ना किमान उत्तीर्ण श्रेणी होती, इकडे किमान सेकंड क्लास सांगितलेला आहे. किमान सेकंड क्लास आपल्याला असायला पाहिजे. कशामध्ये? पदव्युत्तर पदवीमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन वरती 11वी 12वीची डिग्री या ठिकाणी अवलंबून आहे. आता इथून सुरुवात करूया भाषापासून. हे बघा 11वी 12वीची या ठिकाणी जे आहे भाषा. आता कोणतीही भाषा असू द्या, ज्या भाषेची जाहिरात असेल त्या भाषेचं त्याच्याकडे जे आहे पीजी असायला पाहिजे. ते पर्शियन असेल तर पर्शियन, अरेबिक असेल तर अरेबिक, महाराष्ट्री प्राकृत असेल तर संस्कृत, पाली किंवा अर्धमागधी यापैकी एक भाषा असेल तर महाराष्ट्री प्राकृत या विषयासाठी ते पात्र आहे. गणित या विषयासाठी जर का त्याला पात्र व्हायचं तर स्टॅटिस्टिक्स म्हणा किंवा मॅथमॅटिक्स म्हणा, दोन्हीपैकी एक त्याच्याकडे असायला पाहिजे जाहिरात. त्यानंतर जर आपण बघितलं की 11वी 12वीची जागा आलेली आहे इतिहास, भूगोल, राज्य, लोक प्रशासन, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र, ग्रंथालय, माहितीशास्त्र, तत्वज्ञान यापैकी एक. तर हीच जी पदव्युत्तर पदवी आहे त्याच्याकडे असायला पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचं याच विषयांमध्ये झालेलं असावं, संबंधित विषयामध्येच असावं, तरच तो त्या जागेसाठी पात्र आहे. तर्कशास्त्र सांगितलेलं आहे त्याने.
तर्कशास्त्र. तर्कशास्त्रासाठी जर का आपल्याला पात्र व्हायचं असेल तर एकतर आपलं तर्कशास्त्र पाहिजे किंवा तत्वज्ञान असायला पाहिजे. त्यानंतर वस्त्रशास्त्र या वर्गासाठी या विषयासाठी पात्र व्हायचं असेल तर डिग्री असायला पाहिजे टेक्सटाईल केमिस्ट्री. त्यानंतर शिक्षणशास्त्र या विषयासाठी आपल्याला पात्र व्हायचं असेल तर आपल्याकडे डिग्री असायला पाहिजे शिक्षणशास्त्राची. भौतिकशास्त्र या विषयासाठी जर आपल्याला पात्र व्हायचं असेल 11वी-12वीला फिजिक्ससाठी, तर जर पीजी त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन जरी फिजिक्स मध्ये झालं, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालं, अप्लाइड फिजिक्स मध्ये झालं किंवा न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये झालं तरी देखील तो पात्र आहे. समजा जर तो रसायनशास्त्र आहे या विषयाची जाहिरात आहे, या जागेसाठी पात्र होण्यासाठी त्याच्याकडे केमिस्ट्री असायला पाहिजे किंवा ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक किंवा फिजिकल केमिस्ट्री असावी किंवा बायोकेमिस्ट्री असावी किंवा अॅनालिटिकल केमिस्ट्री असावी, तर तो केमिस्ट्री विषयासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं बायोची जर का जाहिरात आली 11वी-12वी वर्गाकरिता तर किमान जे आहे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन बॉटनी, झूलॉजी, इन्व्हायरमेंटल सायन्स, लाईफ सायन्स, बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चरल अँड पेस्ट मॅनेजमेंट अँड जेनेटिक्स यापैकी एका विषयात व्हायला पाहिजे, तर तो बायोसाठी या ठिकाणी पात्र होतो. पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी जर पात्र व्हायचं असेल तर वेटरनरी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, झूलॉजी किंवा लाईफ सायन्स ही पदव्युत्तर पदवी त्याच्याकडे असायला पाहिजे. चला, मला वाटतं बऱ्यापैकी आपण माहिती देत आहोत. व्हिडिओ आवडत असेल, माहिती आवडत असेल, ऑथेंटिक वाटत असेल, लाईक तो बनताय. आणि विशेष म्हणजे हे सगळे जे प्रूफ आहेत, सगळे शासन निर्णय आहेत, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते पाहून घ्या. त्यानंतर कृषी व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासाठी जर का जाहिरात असेल तर ऍग्रिकल्चरल सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी या विषयाची डिग्री असायला पाहिजे. किंवा याला उलट जरी आपण म्हटलं की आपल्याकडे जे आहे फूड सायन्स, फूड प्रोसेसिंग, फूड टेक्नॉलॉजी याची डिग्री आहे, तर मग असा उमेदवार जे आहे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान या विषयासाठी पात्र आहे. ज्याच्याकडे होम सायन्स आहे किंवा होम इकॉनॉमिक्स हा विषय पात्र आहे, तो गृह व्यवस्थापन या विषयासाठी पात्र आहे. ज्यांनी कम्प्युटर सायन्स केलंय किंवा कम्प्युटर ऍप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर मॅनेजमेंट यापैकी एक पदव्युत्तर पदवी ज्याच्याकडे आहे तो माहिती तंत्रज्ञान या विषयासाठी पात्र आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची जर जाहिरात आली तर त्याच विषयामध्ये वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजे एमकॉम ज्याला आपण म्हणतो, एमकॉम त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर जे आहे वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी असेल ना तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ज्याला आपण ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट म्हणतो त्या विषयासाठी पात्र आहे. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा देखील विषय आहे, तो देखील वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी बीकॉम एमकॉम आहे सॉरी हा. त्यानंतर कॉर्पोरेशन हा विषय एमकॉम साठीच आहे. डिझाईन अँड कलर हा विषय देखील येतो. ग्राफिक डिझाईन, आर्ट्स किंवा आर्किटेक्चर यापैकी एक पीजी मध्ये असायला पाहिजे. हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड ॲप्रिसिएशन हा विषय ग्राफिक डिझायनर, जीडी आर्ट्स आणि आर्किटेक्चर या विषयामध्ये पीजी असलेल्यांसाठी राखीव आहे. त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय त्या उमेदवारांसाठी आहे ज्यांचं होम सायन्स, होम इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय असेल, त्यांच्याकरिता जे आहे बाल विकास हा राखीव सब्जेक्ट ठेवण्यात आलेला आहे. आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयासाठी पात्र होण्यासाठी याच विषयामधली आपल्याकडे पदव्युत्तर पदवी असावी. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन या विषयासाठी पात्र होण्यासाठी पर्यावरण शास्त्र याची पीजी आपल्याकडे असायला पाहिजे. तर हे सगळे जे आहे ते विषयाला इक्विव्हॅलेंट मानण्यात आलेल्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जर का गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या असतील तर त्या लक्षात घ्या. वयाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर हे बघा, उमेदवाराच्या वयाच्या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारला जातो, त्या संदर्भामध्ये देखील एकदा समजून घ्या. हे पवित्र पोर्टलवरच्या सूचना आहेत. हे कोरोनामुळे 2 वर्ष एक्सटेन्शन करण्यात आलेलं आहे. यामध्ये खुला प्रवर्ग 40 आहे, परंतु आपण जनरली जे आहे 38 समजून घ्यायचं आहे. खुल्या प्रवर्गाला 38 वर्ष आणि मागास प्रवर्गाला या ठिकाणी 45 वर्ष दिलेलं आहे. हे 45 का बरं दिलंय तर यांना कोरोनामुळे 2 वर्ष एक्सटेन्शन दिलेलं आहे. मग यांच्यासाठी जे आहे आपण असं या ठिकाणी सांगू शकतो की 43 वर्ष या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीला आणि ओपन कॅटेगरीला 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता वय कुठून कन्सिडर होतं, वय कुठलं गृहीत धरणार? बरेच उमेदवार असे आहे 10वीला वय वेगळं, TC वर वेगळं, त्यानंतर आधार कार्डवर वेगळं, पॅन कार्डवर वेगळं आहे. मग आपण शिक्षक भरतीमध्ये
कोणतं वय कन्सिडर करायचं, तर त्या संदर्भामध्ये एक गोष्ट यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, ती थोडीशी व्यवस्थितपणाने आपल्याला समजून घ्यायची आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी 9वी ते 12वी खासगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा जी आहे निश्चित करण्यात आलेली नाही, ही एक गोष्ट आहे. म्हणजे आता ही जी क्वालिफिकेशन आहे 38 आणि 40 ती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी, परंतु आपण जर का 9वी ते 12वी या वर्गासाठी या ठिकाणी जे आहे अप्लाय करत असाल खाजगी संस्थांवर, तर आपल्यासाठी जे आहे या ठिकाणी वयाची मर्यादा नाही. रिटायरमेंटच्या 1 दिवसापूर्वी देखील आपण जॉईनिंग घेऊ शकता, हा याचा अर्थ आहे. आणि आपली जी काही जन्मतारीख आहे ती या 15.5 नंबरचा जो मुद्दा आहे, जन्मतारखेसाठी शालांत प्रमाणपत्र परीक्षा शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा. म्हणजे काय आहे, आपल्या टीसी वरचं किंवा जास्तीत जास्त जे आहे, मला जेवढा अनुभव आहे तर तुमचा 10वीचं जे प्रमाणपत्र आहे, सनद ज्याला आपण म्हणतो, त्या सनदवर जे काही लिहिलेलं आहे डेट ऑफ बर्थ, ती डेट ऑफ बर्थ तुमची नोकरीसाठी या ठिकाणी गृहीत धरली जाते. त्यामुळे ती तारीख अतिशय जास्त महत्वाची आहे. याच्यानंतर जे आहे आणखीन एक पवित्र पोर्टलवर आलेली बघा ही सूचना देखील आहे. जे जे महत्वाचं आहे तेवढं मी बोलतोय, कारण व्हिडिओ बऱ्याच मोठा झालेला आहे, मान्य आहे. तरी देखील ना काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगाव्या लागतील, कारण संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय जे आहे आपण या ठिकाणी भरतीमध्ये आहोत नाही आहोत किंवा आपली चूक नेमकी काय होते ते आपल्या लक्षात येणार नाहीये. ही एक नोटिफिकेशन आहे, न्यूज बुलेटिन आहे. तर यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघा 6वी ते 8वी 9वी ते 10वी या गटातील केवळ बीकॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याचे असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बीकॉम सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उदाहरणार्थ बीकॉम अर्हतेनंतर एमकॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांच्या पात्रतेनुसार 11वी 12वी याचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जे बीकॉम वाले उमेदवार आहे, बीकॉम वाले उमेदवार एक या ठिकाणी 6 ते 10 या वर्गासाठी पात्र नसतात, कारण त्यांचा जो विषय आहे या ठिकाणी देण्यात आलेला नाही. मग ते टीईटी पात्र असो नसो, हा जर ते डीएड आहे, बीकॉम आहे आणि टीईटीचा पेपर 1 पात्र आहे तर ते 1 ते 5 ला पात्र होतील, परंतु 6वी ते 10वी ला बीकॉम वाले उमेदवार पात्र नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर जे आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की काही उमेदवारांना जे आहे 28/3/2006 नंतर तिसरं अपत्य जर का असेल तर त्याही उमेदवारांना भरतीमधून बाद केलं जाणार आहे, कारण अपत्यांची संख्या ही 2च असायला पाहिजे. हा जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं असेल की अगोदर जे आहे 1 मूल होतं, त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा मूल झालं तर ते मूल जे आहे जुळं होतं, अशा परिस्थितीमध्ये यांना जे आहे सूट आहे, 2च अपत्य समजल्या जाईल. परंतु समजा पहिल्यांदाच मूल झालं आणि ते जुळं झालं तर मग अशा अपत्यांची संख्या 2 गृहीत धरली जाणार आहे. ती एक महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा 1ली ते 5वी गटासाठी 12वी मध्ये खुल्या प्रवर्गाला किमान 45%, आरक्षित प्रवर्गाला 40% एवढे असायला पाहिजे. 6वी ते 8वी साठी पदवीमध्ये जे आहे खुल्या प्रवर्गाला किमान 45% आणि आरक्षित प्रवर्गाला 40% मार्क असायला पाहिजे. हा नियम अतिशय जास्त महत्वाचा आहे, दुर्लक्षित आहे. बघा 1ली ते 5वीला 12वीचं कन्सिडर केलं जाते, 12वीचं, आणि 6वी ते 8वीला पदवीचं कन्सिडर केलं जाते. ही गोष्ट पण महत्वाची आहे. त्यानंतर 9वी ते 10वी साठी पदवीमध्ये इथे पदवी दिले, पदवीमध्ये व आरक्षित प्रवर्गाला किमान 50% गुण पाहिजे आहे, परंतु ही अट नंतर शिथिल झालेली. ठीक आहे. 11वी 12वी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्गाला किमान 50% गुण त्यांनी सांगितले, पण ही देखील अट या ठिकाणी शिथिल करण्यात आलेली आहे. वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा टीईटीच्या संदर्भामध्ये आहे. नियम समजा पहिल्या पेपरला तर काही प्रॉब्लेम नाही, 1 ते 5 साठी पहिला पेपर टीईटी किंवा सीटीटी दोन्ही इक्विव्हॅलेंट आहे. आता 6वी ते 8वीला जे आहे गणित विज्ञान या विषयासाठी जर का आपल्याला पात्र व्हायचं असेल तर टीईटीचं जे मेथड आहे पेपर 2 ची गणित विज्ञानच असायला पाहिजे. हा नियम सर्वांना माहिती आहे. त्यानंतर 6वी ते 8वीला समजा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र व्हायचं असेल तर टीईटीचा किंवा सीटीटीचा पेपर 2 सामाजिक शास्त्र विषयातच पात्र असावं, हा देखील नियम माहिती आहे. परंतु हा नियम बऱ्याच लोकांना कन्फ्युजन करणारा ठरतो. तो म्हणजे काय आहे, 6वी ते 8वी या गटातील भाषा विषयासाठी जर एखादा उमेदवार पात्र होत असेल, भाषा म्हणजे कोणती, मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, कन्नड यापैकी एखादी, तर या विषयांसाठी
टीईटी किंवा सीटीईटीचा पेपर 2 हे उमेदवार गणित, विज्ञान अथवा सांगितलेलं आहे किंवा सामाजिक शास्त्र कोणताही विषय घेऊन जर पास असतील तरी देखील चालेल. म्हणजे भाषेसाठी मॅथ सायन्स पण चालतं, सामाजिक शास्त्र पण चालतं, परंतु बाकीचे विषय जे आहे त्या परीनं आहे जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे. मला असं वाटतं की आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या संदर्भातली जवळपास जे आहे 99% माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. काहीही शिल्लक राहिलेलं नाही. मला असं वाटतं की अगोदर आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहावा, त्याच्यानंतर आणखी काही आपलं शिल्लक राहिलेलं असेल पॉइंट तर मग तो जो आहे या ठिकाणी या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावा. मी माझा बेस्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती आवडलेली असेल. आता आपला टार्गेट आहे या व्हिडिओला पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक अभियोग्यताधारकांपर्यंत पोहोचवणे आणि ती जबाबदारी आता मी तुमच्यावरती सोपवतो. याची सुरुवात आपण स्वतःपासून करा. सुरुवातीला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.